तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्पिताची अवस्था बघितल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब चौकशीसाठी आलेले असतात आणि ते रेणुका आणि इथे नीलांबरी या दोघींना गुन्हेगार ठरवतात. तेव्हा इथे त्यांच्या मदतीला सगळं काही सोडून इथे समीर आलेला असतो आणि समीर म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, या दोघी कितीही वाईट असल्या तरीसुद्धा एखाद्या माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न नाही करणार. तेव्हा या दोघीजणी निर्दोष आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तरीसुद्धा आम्हाला संशय आहे की ह्या दोघीजणी जे काही वागल्यात ना ते कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतं आणि त्याचबरोबर अर्पिता मॅडमसोबत यांनी तेच केलं आहे. तेव्हा इथे समीर म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, अहो कुठल्या घरामध्ये वाद होत नाही म्हणून याचा अर्थ असा नाही ना की त्या घरातली माणसं जीवावरती उठतात. तेव्हा मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की या दोघींनी तसं काहीही केलं नाही आहे. अर्पिता मॅडम माझ्या पत्नी आहेत, मला खूप जास्त प्रिय आहेत. त्यांच्या बाबतीत जर कुणी काही चुकीचं केलं असेल तरी मी त्या माणसाला सोडणार नाही. यांच्या बाबतीत मला थोडा जरी संशय आला असता ना तरीसुद्धा मी स्वतः यांना शिक्षा दिली असती, असं आता समीर म्हणतो. तेव्हा या दोघींनी काहीच केलेलं नाही आहे. मी तुम्हाला खात्रीनिशी सांगू शकतो. अर्पिता मॅडम शुद्धीवरती आल्या ना तर त्यासुद्धा तुम्हाला हेच सांगते आणि हवं तर तुम्ही त्या शुद्धीवरती आल्यानंतर त्यांचंही स्टेटमेंट घ्याच. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, तुम्ही इतकं खात्रीनिशी सांगताय तर आम्ही तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो. पण तरीसुद्धा अर्पिता मॅडम शुद्धीवरती येईपर्यंत आम्हाला काहीसुद्धा कळणार नाही आहे. तेव्हा त्यांच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते संशयास्पदच आहे आणि म्हणूनच कौटुंबिक हिंसाचारामध्ये जर आम्हाला तुमच्यापैकी कुणीही गुन्हेगार आढळलं तर आम्ही तुम्हाला तिघांनासुद्धा अरेस्ट करू शकतो. त्यामुळे तुम्हाला हे घर आणि हे शहर सोडून कुठेही जाता येणार नाही. तेव्हा इथे आता समीर म्हणतो ठीक आहे साहेब, आमच्यापैकी कुणीही कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्पिता मॅडम शुद्धीवरती आल्यानंतर आम्ही त्यांचं स्टेटमेंट घेऊच. तेव्हा समीर म्हणतो आम्ही सगळेजण तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. तुम्हाला जे काही सहकार्य हवं आहे आमच्यापैकी सगळेजणच करणार, असं समीर इन्स्पेक्टर साहेबांना आता सांगतो. तेव्हा ते म्हणतात बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब रेणुका आणि नीलांबरीला काही न बोलता समीरसाठी तिथून निघून गेलेले असतात आणि त्यानंतरला इथे आता नीलांबरीला आपल्या मुलाचा खूपच जास्त हेवा वाटतो आणि त्यानंतर ते आपले दोन्ही हात पुढे करते आणि समीरला मिठी मारते. समीर येतो, पूर्णपणे खचून गेलेला असतो, त्याची अवस्था फार बिकट असते अर्पिताच्या काळजीपोटी. तेव्हा इथे तो मिठी मारून आपल्या आईला पूर्णपणे खचून गेल्यासारखा रडत असतो, तिला मिठी मारतो. त्यानंतर ढोपरावरती बसूनसुद्धा रडत असतो. तेव्हा नीलांबरीला कळतं की अर्पिता समीरसाठी किती महत्त्वाची आहे की त्याला स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही आहे. त्यानंतर इथे समीर पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो. तेव्हा तिथे निक्कूसुद्धा असते. तेव्हा समीर म्हणतो निक्की, अगं कालपासून तू इथेच आहेस, तू काही खाल्लं पिल्लंसुद्धा नाही आहेस, तू जा घरी, मी इथे आहे ना. तेव्हा निक्की म्हणते नाही जिजू प्लीज, जोपर्यंत माझी ताई शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. समीर म्हणतो अगं पण मी आहे ना इथे, मी घेईन तिची काळजी. तेव्हा निक्की म्हणते प्लीज जिजू प्लीज, मला इथे थांबू द्या, मला जायला सांगू नका. तेव्हा इथे समीर तिच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि शांतपणे इथे उभा असतो. तेवढ्यातच मागून इथे त्याची आजी आलेली असते आणि तिथे आजी आल्यानंतर ती प्रेमाने आवाज देते समीर. तेव्हा इथे समीर मागे वळून बघतो आणि तिथे आजी आलेली पाहिल्यानंतर त्याला खूपच जास्त रडू येतं आणि इतकं रडू येतं की तो जाऊन आपल्या आजीला मिठी मारून इथे अगदी खूप जास्त रडत असतो. तेव्हा आजी म्हणते समीर बाळा शांत हो, शांत हो, अरे किती रडतोयस तू, देवी आई आहे ना तुझ्याबरोबर, ते आपल्या अर्पिताला काहीसुद्धा होऊ देणार नाही. देवी आईचा आशीर्वाद आहे आणि आता मी आली आहे ना, बरं चल मला घेऊन आता अर्पिताकडे चल, मला तिला बघायचं आहे. तेव्हा इथे समीर आता ICUमध्ये अर्पिताजवळ आजीला घेऊन येतो. तेव्हा आजीने इथे विभूती आणलेली असते, ती इथे अर्पिताच्या डोक्याला लावली जाते आणि आता हातामध्ये जपमाळ असते, ती घेत
आता देवाचा इथे जपसुद्धा करते आणि अर्पिताला आशीर्वाद देते. त्यानंतर इथे समीर म्हणतो की आजी आता सांग ना काय करायचं आहे. तेव्हा आजी आणि समीर दोघेही बाहेर येतात. तेव्हा समीर म्हणत असतो, आजी आता बोल, अर्पिता मॅडमसाठी मी काय करू, त्या कशा बऱ्या होतील. तेव्हा इथे आजी म्हणते की समीर शांत हो आणि हे बघ, मी जे तुला सांगणार आहे ना ते कठीण व्रत तुला करावं लागणार आहे. करशील का. एकदा का तू हो म्हणालास की देवाच्या कार्यात माघार घेता येणार नाही आणि व्रतसुद्धा खूप कठीण असणार आहे. तेव्हा तो म्हणतो काहीही व्रत असू दे, तू सांग मला, मी सगळं करेन. आजी म्हणते ते व्रत कसलं. अरे ते तपच आहे असं म्हणायला हरकत नाही, तपच आहे ते. तेव्हा तू पूर्ण तयारीत आहेस ना. तो म्हणतो हो आजी मी आहे. तेव्हा इथे आजी म्हणते की समीर अरे आता आज आहे ना सोमवती अमावस्या आहे आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी शिव आराधना जर केलीस ना, शिव आराधना, तर आजचा दिवस खूपच जास्त पवित्र आहे. आजच्या दिवशी जो इथे शिव आराधना करेल त्याच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करते. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे आजी बोल, त्याच्यामध्ये काय करायचं आहे मी करेन. ती म्हणते बघा माघार घेता येणार नाही. तो म्हणतो आपल्या माणसासाठी जे काही करता येईल ते सगळं आपण करतोच ना, मी सुद्धा माघार वगैरे काही घेणार नाही. ती म्हणते ठीक आहे. आपल्या इथे आहे ना शहराच्या बाहेर एक वडवली गाव आहे. त्या मंदिरामध्ये महादेवांची मूर्ती नाही आहे. ती मूर्ती आहे ना मंदिराच्या पायथ्याजवळ आहे. एका भाविकाच्या चुकीमुळे रुसून महादेव तिथेच थांबलेले आहेत आणि त्यामुळे इतकी वर्ष झाली सगळ्यांनी प्रयत्न केले ती आता महादेवांची पिंड उचलून मंदिरामध्ये ठेवण्याचा, पण ती पिंड काही आत्तापर्यंत कुणालाही उचलता आलेली नाही आहे. तेव्हा ती पिंड तुला उचलून जर आता तू मंदिरामध्ये जाऊन तिची स्थापना केलीस तर तुझी अर्पिता बरी होऊ शकते. महादेव तुला तो आशीर्वाद देऊ शकतात. बोल, करशील हे कठीण व्रत, माघार घेणार नाहीस ना. तेव्हा समीर म्हणतो अजिबात नाही, अर्पिता मॅडमसाठी जे काही करता येईल ते मी सगळं करेन. तर इथे आता नीलांबरी टेन्शनमध्ये असते. तेव्हा रेणुका म्हणते काय झालं. तेव्हा नीलांबरी म्हणते अगं मला काळजी वाटते. ती आजी आली आहे ना गावावरून, ती आता अर्पितासाठी आहे ना समीरला असं काहीतरी कठीण व्रत करायला सांगेल. असं कठीण व्रत असेल ना की आजारी माणूस पडला एक, पण त्याला बरं करणारा, त्याच्यासाठी व्रत करणारा माणूससुद्धा आजारी पडेल. असं कठीण व्रत असतं त्या आजीचं. मला त्याचा अनुभव आहे ना. मला समीरची भीती वाटते गं. त्या अर्पिताला वाचवण्यासाठी तो असं काहीतरी कठीण व्रत करेल असं मला वाटतंय. तेव्हा तू फोन कर, सलीलला फोन कर. पण कुणीही आता फोन उचलत नसतं, सगळ्यांचे फोन सायलेंट असतात. तेव्हा रेणुका म्हणते अगं हॉस्पिटलमध्ये आहेत ना ते सगळे, फोन सगळ्यांचे सायलेंटच असणार. त्यानंतर इथे आता समीर तयार असतो. तो म्हणतो कितीही कठीण व्रत असू दे, जर इथे माझा जीव देऊन अर्पिता मॅडमचा जीव वाचणार असेल ना तर मी ते सुद्धा करेन. तेव्हा इथे सलील म्हणतो ब्रो, अरे आत्तापर्यंत इतक्या वर्षात कुणीही शक्य केलेलं नाही आहे ते, तू कसं पॉसिबल करणार आहेस. समीर म्हणतो करणार मी, मला माहिती आहे, मी माझ्या अर्पिता मॅडमसाठी सगळं करेन. तेव्हा आजी म्हणते मग चल, तिथे महादेवांची आराधना सुरू झाली असेल, आपल्याला जावं लागेल. तेव्हा समीर म्हणतो आजी मी 1 मिनिटात आलो आणि समीर आता इथे अर्पिताला भेटायला ICUमध्ये आलेला असतो. तो म्हणत असतो अर्पिता मॅडम मी जातो या, मला एक व्रत पूर्ण करायचं आहे, तुमच्यासाठीच चाललो आहे मंदिरामध्ये आणि हे बघा मी ते व्रत पूर्ण करून दाखवणार आहे तुमच्यासाठी. पण तोपर्यंत मी जाऊन येईपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका मला सोडून. प्लीज अर्पिता मॅडम, मला सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. असं काहीच करू नका जे मला आवडणार नाही, नाहीतर मी रुसून बसे ना आणि मग तुम्हाला माझा रुसवासुद्धा घालवता येणार नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला आवडणार नाही असं काही करू नका. मी येईपर्यंत मला सोडून जाऊ नका. नाही जाणार ना अर्पिता मॅडम. असं आता समीर तिला व्याकुळ होऊन सांगत असतो, तिला विचारत असतो नाही जाणार ना मला सोडून. आणि त्यानंतरला तिच्याकडे डोळे भरून प्रेमाने बघतो, अगदी डोळे भरून बघतो आणि मग तिथून बाहेर पडतो. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते अगं रेणुका, अगं समीरला फोन कर, माझा जीव इथे आता काही स्थिर नाही आहे, त्याला फोन कर आणि विचार. तेव्हा समीरचा आता फोन आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते अरे बाबा समीर हे काय करतोयस तू. कारण काय होतं, सलील फोन करून रेणुकाला सांगतो की दादा कठीण व्रत करतोय म्हणून
आणि तेव्हा नीलांबरी त्याला म्हणते की हे व्रत तू करू नको, तुझ्या जीवावरती बेतेल. अरे तू माझा मुलगा आहेस, मी तुला जन्म दिलाय, नको करू हे व्रत. तेव्हा इथे समीर म्हणतो की आई, माझ्यासाठी जसा तुझा जीव तुटतो ना, तसं अर्पिता मॅडमसाठी माझा जीव तुटतोय गं. मला जर काही झालं असतं तर जीवावरती उदार होऊन तू माझ्यासाठी हे कठीण व्रत केलंच असतंस ना. मग आता मला करू दे ना अर्पिता मॅडमसाठी. अगं त्यांच्यासाठी मी नाही करणार तर हे कोण करेल? आणि हे बघ आई, तुझ्या मनाच्या विरोधात जाऊन मला काहीच करायचं नाही आहे. तू प्लीज आता मला होकार दे आणि मला आशीर्वादच दे की हे व्रत मी पूर्ण करू शकेन. प्लीज मला आशीर्वाद दे. तेव्हा इथे आता नीलांबरीला कळलेलं असतं की समीर काही माझं ऐकणार नाही आहे. समीर फोन ठेवतो तेव्हा नीलांबरी येते देवाजवळ हात जोडते आणि म्हणते, देवा, तुझ्यासमोर मी हात जोडते की सगळं काही नीट होऊ दे. त्या मुलीसाठी जोडते की माझ्या मुलासाठी मला कळत नाही आहे. पण आता मी हात जोडते तर सगळं काही चांगलं होऊ दे देवा. तुझा आशीर्वाद दोघांनासुद्धा भेटू दे. तर इथे वडवली गावाच्या जवळ इथे जे मंदिर आहे तिथे आता समीर आणि आजी दोघेजणं पोचलेले असतात. इथे आता शिव आराधना सुरू होते आणि त्यानंतरला समीर आणि इथे आजी पोचल्यानंतर इथे आता आजी तिथल्या गुरुजींना सांगते की गुरुजी, हा माझा नातू आहे समीर, खूप मोठ्या संकटात आहे हो. पण याने आता ठरवलं आहे की हा व्रत पूर्ण करणार आहे. आता महादेवांची पिंड तो स्वतः उचलून मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे. हे त्याचं कठीण व्रत तो करणार आहे आजच्या दिवशी. तेव्हा गुरुजी म्हणतात की इथे म्हणजे महादेवांनी सांगितलेलं आहे की ज्याला हे व्रत करायचं आहे त्याला थांबवलं जाणार नाही, अडवलं जाणार नाही. त्याची इच्छा आहे तर नक्कीच हे व्रत केलं जाईल. पण एवढं काय संकट आलं आहे की एवढं मोठं तपस्वी म्हणजे जे करू शकले नाही ते या समीरला करायचं आहे. एवढं काय घडलं आहे त्याच्या आयुष्यात? तेव्हा इथे आजी सांगते की त्याची बायको आहे अर्पिता, सिलेंडरचा खूप मोठा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये ती जखमी झाली, ICUमध्ये आहे, खूप मोठ्या संकटात आहे. तिथे आता डॉक्टरांनी फक्त 24 तास दिलेत आणि त्याच्यासाठी तो आपल्या बायकोसाठी इथे आता व्रत करायला आलेला आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की नक्कीच त्याला जर हे व्रत करायचं असेल तर नक्कीच करू दे, त्याला अडवलं जाणार नाही. पण हे व्रत करण्यासाठी तुम्हाला सोहळं घालावं लागेल. तेव्हा समीर म्हणतो ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्पिताची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असते. तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये येतात, निक्कीचे बाबा आणि सलीलसुद्धा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांच्याकडे आता फक्त 1 तास आहे. 1 तासामध्ये काहीही होऊ शकतं. एकतर शुद्धीवरती येऊ शकतात किंवा अजून संकटामध्ये पडू शकतात. त्यानंतर अर्पिताचे बाबा खूपच जास्त खचून जातात. तेव्हा सलील त्यांना शांत करायला येतो. तेव्हा सलीलचा हात ते झटकून बाजूला करतात. त्यांना सलीलचा खूपच जास्त राग येतो. त्यानंतर सोहळं वगैरे घालून समीर आलेला असतो. तो आता हर हर महादेव म्हणून पिंड उचलायला सुरुवात करतो. तेव्हा आजी म्हणते, महादेवा, ताकद दे रे, माझ्या नातवाला ताकद दे आणि इथे ही पिंड उचलली जाऊ दे. जे कुणीही शक्य करून दाखवलं नाही ते माझ्या समीरने शक्य करू दे. पिंड उचलत हाताना हाताला त्याच्या लागतं, हातातून रक्त येतं. पण तरीसुद्धा इथे समीरच्या समोर अर्पिताचा चेहरा येतो. अर्पिता खूप संकटामध्ये आहे. डॉक्टर म्हणतात की अरे देवा, आता काय होईल काही सांगता येत नाही. पण इथे आता समीरचे प्रयत्न मात्र सुरूच असतात. लोक चर्चा करत असतात, अरे आत्तापर्यंत जे शक्य नाही झालं हा कसं काय करणार आहे मुलगा. पण इथे समीर हार मानत नाही आणि समीर आता अर्पितासाठी आपले प्रयत्न हे चालूच ठेवतो. आणि आजीलासुद्धा तेच हवं असतं की समीरने अर्पितासाठी हे करून दाखवावं आणि समीरसुद्धा ते करण्यामध्ये कुठलीही कसर आता बाकी ठेवत नाही आणि ती शिवपिंड तो खूपच ताकदीने उचलण्याचा प्रयत्न करत असतो.